नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आभार नॉलेज ब्रिज फाउंडेशनचे सर्वे आदरणीय भूषण कुलकर्णी सर, त्याचबरोबर आदरणीय श्री एकनाथजी कोरे सर ह्या दोन तंत्रस्नेही मार्गदर्शक असणाऱ्या महान व्यक्तीने संपूर्ण महाराष्ट्राला कोरोनाच्या नंतर ऑनलाईन पद्धतीने कसे शिकवायचे आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा अतिशय सखोल ज्ञान दिलेलं आहे। त्यांनी मला गेल्या 2-3 वर्षापासून कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहायचं, पीपीटीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना सहजतेने कसं शिकवायचं हे नॉलेज देणारी एकमेव महाराष्ट्रातील संस्था कोणती असेल तर ती आहे नॉलेज ब्रिज फाउंडेशन। आदरणीय भूषण कुलकर्णी सर आणि आदरणीय एकनाथजी कोरे सर यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद आणि आभार। मित्रांनो, आज आपल्याला पाहिजे मार्च 2025 SSC परीक्षा जी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या मार्फत आयोजित केली जाते आणि यामध्ये आपल्याला गणित भाग 1 मध्ये आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी साठी अर्थनियोजन आणि या अर्थनियोजनामधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक, ज्या टॉपिकचे नाव आहे वस्तू व सेवा कर, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। तेव्हा ही वस्तू व सेवा कर जी प्रणाली आहे ती संपूर्ण देशामध्ये एक देश एक कर एक प्रणाली अंमलबजावणी सुरू झाली दिनांक 1 जुलै 2017 पासून। तेव्हापासून कोणत्याही व्यक्तीने, कोणत्याही व्यवसायदाराने ज्यावेळेस एखादी वस्तू खरेदी करतो त्यावेळेस त्या खरेदी केलेल्या वस्तूवर त्याला GST भरावा लागतो आणि हा GST कसा काढायचा त्याविषयी आपण आज अभ्यास करणार आहोत। तेव्हा आजचा विषय आहे वस्तू व सेवा कर GST बरोबर हा GST 2 भागात विभागला जातो। एक म्हणजे CGST जो केंद्राचा असतो त्याला सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतात आणि दुसरा भाग असतो तो म्हणजे SGST स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो राज्याला जातो। म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून जर आपण 20 रुपये GSTच्या मार्फत घेतले तर एकूण GST 20 रुपये, त्यातील 10 रुपये जातात केंद्राला आणि 10 रुपये राहतात राज्याला, जो राज्याचा विकास करायचा असतो, ज्यामध्ये आरोग्य, शिक्षण, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, रस्ते, दवाखाने, रेल्वे वाहतूक अशा विविध कल्याणकारी योजनांसाठी हा GST परत आपल्या सर्व भारतीयांसाठी हा परत वापर केला जातो। म्हणून ही कर प्रत्यक्षात कसा गोळा केला जातो आणि तो कसा द्यायचा असतो याविषयी आजचा भाग आहे आपल्याला अर्थनियोजन आणि यामध्ये आपण सराव संच 4.2 पाहणार आहोत। त्यामधलं पहिलं गणित आहे चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला व विक्री करून त्यांनी 1,22,500 रुपये GST गोळा केला तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा वस्तू व सेवा कर म्हणजे देय GST काढायचा आहे। इथं समजून घ्या, मी दुसऱ्या भाषेमध्ये समजून सांगतो। देय GST म्हणजे ज्या वेळेस दुकानदार खरेदी करताना त्या खरेदीच्या वर दिलेला GST दिला जातो तो म्हणजे त्याच्या खिशातून गेलेला GST, त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स आणि तीच वस्तू दुसऱ्याला विकून ज्यावेळेस गोळा केलेला पैसा असतो त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स। तेव्हा चेतना स्टोअर्सने सुरुवातीला 1,05,000 रुपये खरेदी करताना GST दिलेला आहे। म्हणजेच काय झालं, त्याच्या खिशातून त्याच्या पॉकेटमधून प्रत्यक्षात गेलेली रक्कम किती आहे 1,05,000 रुपये, त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स। हे त्याचं क्रेडिट झालं, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये म्हणायचं ITC इनपुट टॅक्स क्रेडिट। आता त्याने तीच वस्तू ज्यावेळेस दुसऱ्याला विकली आणि विकून त्याच्याकडून गोळा केलेला कर जो होता तो होता 1,22,500 रुपये हा गोळा केला आहे। गोळा केलेल्या कराला काय म्हणायचं आउटपुट टॅक्स म्हणायचं आणि गोळा केलेल्या करातून त्याच्या पॉकेटमधून गेलेले पैसे वजा करतो तो आणि उरलेले पैसे वरती पाठवतो, म्हणजेच तो असतो GST। म्हणजेच देय GST बरोबर
आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. चला तर पाहूयात. चेतना स्टोर्सने खरेदीवर दिलेला जीएसटी इनपुट टॅक्स होता 1,05,000 रुपये. त्यानंतर विक्री करून गोळा केलेला टॅक्स होता तो होता आउटपुट टॅक्स 1,22,500 रुपये. म्हणजेच चेतना स्टोर्स यांचा देय जीएसटी इज इक्वल टू आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती होता 1,22,500 वजा त्याचे गेलेले पैसे होते 1,05,000 रुपये. त्याने काढून घेतले, शिल्लक राहिले 22,000. संपलं गणित. म्हणजे 22,000 रुपये चेतना स्टोर्स यांना प्रत्यक्षात जीएसटीच्या मार्फत भरावे लागले. त्याच्या पुढे प्रश्न विचारलाय का सीजीएसटी किती आणि एसजीएसटी किती, नाही विचारलेला. मग आपल्याला प्रश्नाचं उत्तर त्याप्रमाणे द्यायचंय. म्हणून चेतना स्टोर्स यांनी सदर कालावधीमध्ये 22,500 रुपये कर भरलेला आहे. जाऊयात दुसऱ्या गणिताकडे. नजमा या जीएसटी कायद्या अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता आणि विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला होता. तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढायचा आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय? ज्या वेळेस एखादी व्यक्ती एखादी वस्तू खरेदी करतो आणि खरेदीवर त्याच्या खिशातून जातात पैसे, म्हणजे त्याच्या पॉकेटमधून प्रत्यक्ष गेलेली जीएसटीच्या मार्फत जी रक्कम असते ते रक्कम म्हणजेच त्याला मिळालेलं क्रेडिट असतं. का क्रेडिट असतं? कारण त्याला माहिती आहे की माझे गेलेले पॉकेटमधले पैसे मला परत मिळाले आहेत. म्हणून माझं क्रेडिट किती आहे? माझं क्रेडिट आहे 12,500 रुपये. म्हणजे नजमा यांचं क्रेडिट असणार आहे ITC इनपुट टॅक्स क्रेडिट 12,500 रुपये. असा प्रकारचा हा पहिला प्रश्न उत्तर झाले त्याचं. मग आता दुसरा प्रश्न उत्तर काय आहे आपल्याला? त्यांनी दिलेला देय कर किती? मग त्यांचा देय कर बरोबर गोळा केलेले पैसे वजा त्यांचे गेलेले पैसे इज इक्वल टू जीएसटी म्हणजेच आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. चला पाहूयात आपण. खरेदीवर दिलेला जीएसटी म्हणजेच इनपुट टॅक्स होते त्यांचं 12,500 रुपये. त्यानंतर विक्री करून गोळा केलेला ज्यावेळेस कर होता तो होता त्यांचा आउटपुट टॅक्स 14,750. म्हणून देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स इज इक्वल टू 14,750 वजा 12,500 रुपये बरोबर राहिले 2,250 रुपये. संपला प्रश्न. दोन्ही प्रश्नांची उत्तर राहिलेत. इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळालं नजमा यांना? त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळालेलं आहे 12,500 रुपये आणि त्यांनी भरलेला देय जीएसटी होता 2,250 रुपये. दोन्ही प्रश्नांची उत्तर सहज आपल्याला मिळाली आहेत. पाहूयात तिसरा प्रश्न. आमिर एंटरप्राइजने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना त्यांच्याकडून 41 रुपये जीएसटी गोळा केला. त्यांच्या त्या बाटल्या होत्या त्या मयंक फूड अग्रवाल अकबरी ब्रदर्स यांनी बाटल्या 45 रुपयाला जीएसटी देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक व्यवहारात जीएसटी काढा व त्यावरून भरावा लागणारा प्रत्येकाचा केंद्राचा कर व राज्याचा कर किती. गणित मोठं आहे पण ते अत्यंत सोपं आहे. कसं सोपं आहे मी सांगतो. या ठिकाणी आमिर एंटरप्राइजेसने सुरुवातीला भरलेला टॅक्स होता तो इनपुट टॅक्स होता 3,800 रुपये. म्हणजे त्यांचं क्रेडिट झालं. किती झालं? 3,800 रुपये. आता ते 3,800 रुपये ते काढून घेणार. कोणाकडून घेणार? येस, अकबरी ब्रदर यांच्याकडून त्या बाटल्या विकलेल्या आहेत. म्हणजेच आउटपुट टॅक्स त्यांचा किती झाला? त्यांचा आउटपुट टॅक्स गोळा केलेला कर झाला 4100 रुपये. आता या ठिकाणी आमिर एंटरप्राइजेस यांचा प्रत्यक्षात देय कर बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स म्हणजेच 4100 रुपयामधून 3,800 रुपये गेले तर 300 रुपये प्रत्यक्ष जीएसटीच्या स्वरूपात दिले आहेत. मग हे 300 रुपये कसे गेले? म्हणजेच या ठिकाणी आमिर यांचा देय सीजीएसटी म्हणजेच केंद्राला भरलेला कर निम्मा 300चा निम्मा 150 रुपये आणि एसजीएसटी 150 रुपये. अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता अकबरी ब्रदर्स यांचं क्रेडिट तयार होणार आहे. ते काय म्हणतात? माझे 41 रुपये गेलेत, मी ते 41 रुपये काढून घेणार आहेत. पण कोणाकडून घेणार आहे? येस, मयंक अग्रवाल यांच्याकडून घेणार आहे. तेव्हा आता आपण अकबरी ब्रदर्सने खरेदी करताना भरलेला ITC म्हणजे त्यांचं क्रेडिट होतं
41 रुपये आणि अकबरी ब्रदर्स यांनी मयंक फूड कॉर्नर यांच्याकडून गोळा केलेला कर होता 45 रुपये। म्हणजे या ठिकाणी अकबरी ब्रदर्स यांचं क्रेडिट किती झालेलं आहे ITC, येस त्यांचं ITC झालं 41 रुपये। म्हणजे त्यांचा देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स म्हणजे 4500 रुपये गोळा केले, त्यांचे 41 रुपये त्यांनी काढून घेतले, राहिले 400 रुपये, 200 रुपये CGST भरला, 200 रुपये SGST भरला। म्हणजेच अकबरी ब्रदर्स यांचा देय असलेला केंद्राचा कर CGST बरोबर 200 रुपये आणि अकबरी ब्रदर्स यांचा राज्याला SGST बरोबर 200 रुपये भरलेला आहे। चौथं गणित पहा, चंदीगड हे संघराज्य आहे, येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयाला खरेदी केल्या व त्या तेथील ग्राहकांना 26,500 रुपयाला विकल्या। मात्र या व्यवहारामध्ये 5% याप्रमाणे त्यांना प्रत्येक वेळी GST द्यावा लागला। तर त्यावरून त्यांनी दिलेला केंद्राचा म्हणजे CGST व संघराज्य, या ठिकाणी संघराज्याचा शब्द दिला आहे UTGST काढायचा आहे। सेम गणित तसंच आहे। म्हणजे मलिक गॅस एजन्सीने सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला 24,500 रुपयावर 5% प्रमाणे आधी कर किती होतो ते काढावं लागेल। म्हणजेच GST 5% प्रमाणे बरोबर इनपुट टॅक्स काढताना आपल्याला काय काढायचं आता, त्यांचं इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, मलिक यांचं असणारं 5% प्रमाणे ITC बरोबर 100ला 5 तर 24,500ला किती, अंशाचे 2 छेदाचे 2 शून्य गेले, म्हणजे 5 गुणिले 245 बरोबर 1,225 रुपये मलिक गॅस एजन्सी यांनी खरेदी करताना, त्या गॅसच्या टाक्या खरेदी करताना त्यांचे पॉकेटमधून गेलेले पैसे म्हणजेच त्याला क्रेडिट मिळालेलं आहे, ITC मिळालेलं आहे, क्रेडिट तयार झालेलं आहे 1,225 रुपये। त्यांना माहिती आहे की 1,225 रुपये मला परत मिळणार आहेत, म्हणून त्यांना म्हणायचं क्रेडिट तयार झालं। मलिक गॅस एजन्सी यांचं अंशाचे 2 शून्य छेदाचे 2 शून्य गेले, 5 गुणिले 265 म्हणजे 1,325 रुपये ग्राहकाकडून त्यांना हा आउटपुट टॅक्स गोळा झालेला आहे। मग त्यांनी काय केलं, त्यांचा गोळा केलेला कर वजा केला आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स देय GST बरोबर 1,325 वजा 1,225 म्हणजे 100 रुपये हा प्रत्यक्ष GST मलिक गॅस एजन्सीला भरावा लागला। त्यापैकी 50 रुपये त्यांनी केंद्राला भरले आणि 50 रुपये त्यांनी राज्याला म्हणजे UTGST या ठिकाणी त्यांना 50 रुपये मिळाले आहेत। म्हणजे CGST बरोबर 50 रुपये, SGST बरोबर 50 रुपये। पाहूयात पाचवं गणित, मे ब्युटी प्रॉडक्ट्सने 6,000 रुपयावर 18% दराने GST देऊन काही सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती 10,000 रुपयाला विकली। या व्यवहारात मे ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या कर बीजकामध्ये केंद्राची व राज्याची असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम आपल्याला काढायची आहे। गणिताची लांब आहे, आकार मोठा आहे, पण फक्त वस्तू व सेवा कर केंद्राची व राज्याची हे प्रश्न लांब शब्द वापरल्यामुळे आपल्याला ते थोडे अवघड वाटतात। गणिताचा आकार मोठा वाटतो पण अगदी सिंपल आहे। मे ब्युटी प्रॉडक्ट्स यांनी सुरुवातीला खरेदी करताना काही प्रसाधनांची सौंदर्य प्रसाधनांची खरेदी करताना या ठिकाणी 18% दराने आपल्याला सर्वप्रथम इनपुट टॅक्स काढावा लागेल। म्हणजे त्यांनी सुरुवातीला त्यांचे पॉकेटमधून गेले किती पैसे आहेत टॅक्सच्या मार्फत ते काढणे, म्हणजेच 18% याप्रमाणे आपल्याला सर्वप्रथम GST काढावा लागेल। 18% दराने GST म्हणजेच ITC मिळणार आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे। मग 18% दराने 100ला 18 तर 6,000ला किती, अंशाचे 2 शून्य छेदाचे 2 शून्य गेले, 18 गुणिले 60 यांचा गुणाकार आला 1,080 रुपये, हे झालं त्यांचं ITC। आता त्या असणारे जे काही सौंदर्य प्रसाधन आहेत ते एकाच ग्राहकाला 10,000 रुपयाला विकले, पण विकताना त्यांनी त्याच्याकडून सुद्धा गोळा केलेला GST 18% प्रमाणे काढावा लागेल। मग आउटपुट टॅक्स या ठिकाणी आपल्याला गोळा करताना आउटपुट टॅक्स बरोबर 100ला 18 तर 10,000ला किती, अंशाचे 2 छेदाचे 2 शून्य गेले, 18 गुणिले 100 म्हणजे 1,800 रुपये त्यांनी आउटपुट टॅक्स गोळा केला आहे ग्राहकाकडून। आता त्यांचे गेले होते 1,080 ते काढून घेणार आहेत। म्हणजेच मे ब्युटी प्रॉडक्ट्स यांचा देय GST बरोबर
आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स इज इक्वल टू 1800 वजा 1080 बरोबर राहिले 720 रुपये। तेव्हा त्यांनी कर बीजकामध्ये त्यांचा देय जीएसटी 720 आणि त्यामध्ये 720 चे 2 भाग केले तर त्यांचा सीजीएसटी होतो त्या ठिकाणी 360 रुपये आणि एसजीएसटी होतो 360 रुपये। अशा पद्धतीने मित्रांनो हा पाठ नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि हे चारही गणित नक्कीच परीक्षेला तुम्हाला मदत करतील। तुम्हाला हे गणित नाही समजले तर माझा फोन नंबर आहे, मोबाईल नंबर आहे 94 23 46 12 44। कितीही रात्री कधीही फोन करा, मी तुमच्यासाठी ह्या जीएसटी वर हमखास यश मिळवून देणार, हमखास तुम्हाला गुण मिळवून देणार। नवे तुम्हाला याच्या मार्फत भारत सरकार, राज्य सरकार यांच्याकडून कशा पद्धतीने B2B, B2C, बिझनेस टू कस्टमर आणि बिझनेस टू बिझनेस हा व्यवहार कसा चालतो याचं ज्ञान मिळणार आहे। पण हे ज्ञान हे माझं तोंडी ज्ञान नाही, पुस्तकातील ज्ञान आहे। मला मिळाले ते खरं ज्ञान आदरणीय नॉलेज ब्रिज फाउंडेशन यांचे भूषण कुलकर्णी सर आणि एकनाथ कोरे सर यांचे खूप खूप आभार। थँक्यू व्हेरी मच।